अकोल्यात प्रतिबंधित गुटखा निर्मिती विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने एमआयडीसी परिसरातील एका अवैध गुटखा कारखान्यावर धाड टाकत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात तयार गुटखा, पान मसाला, कच्चा माल तसेच गुटखा उत्पादनासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यातील अवैध गुटखा निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारखान्याचा संचालक गौरव शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या प्रकरणात त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अर्थात MCOCA अंतर्गत कारवाईचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. आज अकोला जिल्ह्यामध्ये MIDC फेज 4 मध्ये 2 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही आपल्याकडे अधिकारी कमतरता असल्यामुळे आम्ही वाशिम आणि अमरावती जिल्ह्याचे अधिकारी बोलवले आणि सकाळी 6 पासून आम्ही आजही पाळत ठेवलं होतं याच्यावर आणि 9:30च्या आसपास आम्ही मध्ये एंट्री केली, रेड केली. तर त्यावेळेस गुटखा बनवण्यासाठी 3 कामगार कार्यरत होते. तर त्या ठिकाणी आम्हाला गुटख्याला पॅकिंग करण्यासाठी जे मटेरियल लागतं, लेबल लागतात, जो मोठा साठा आढळून आला, जे रॉ मटेरियल असतं तो साठा आढळून आला, तसेच जे मशिनरी आहेत त्या मशिनरी देखील आढळून आलेल्या आहेत. तर ते 3 आरोपींना विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की हा एक गौरव शर्मा नामक व्यक्ती जो आहे ते सगळं रॅकेट चालवत आहे.